परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन। तो आज यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो मंडळावरती व्हिडिओ जबरदस्त केलेला आहे। त्यासाठी तुम्हाला आता व्हिडिओ एडिट करण्यासाठी चॅपकट प्रो ॲप्लिकेशन लागणार आहे। हे तुम्हाला टेलिग्रामवरती चॅनलवरती दिलेलं आहे मी, ओके। आणि मला बऱ्याच जणांचं कमेंट येतात मित्रांनो, पासवर्ड सांगा म्हणून, ओके। तर मित्रांनो, मी व्हिडिओवरती पासवर्ड कुठेही दाखवत असतो, व्हिडिओ पूर्ण बघत चला, तुम्हाला कुठेही पासवर्ड सापडेल, ओके। तर परत मला कमेंट करू नका पासवर्ड द्या म्हणून, ओके। आणि व्हिडिओ कसा वाटला मंडळाचा आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे मला, ओके। तर त्यासाठी आता मी चॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घेतो, ओके। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवरती, ओके। इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। आता मी कट मारतो, इथं क्रिएट याच्यावरती क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बीटमार्कचा व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे मित्रांनो, ओके। तर बघू शकता इथं मी बरोबर व्हिडिओ 14 तारखेला म्हणजे आज व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, ओके। तर बघू शकता इथं मी बीटमार्कचा व्हिडिओ दिला असणार आहे। तो काय करायचा आहे, इथं आडिओ करून घ्यायचा आहे याला, ओके। इथं आडिओ केल्यानंतर आपला व्हिडिओ हे होऊन जाईल, ओके। तर आता तुम्हाला काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, बीटवरती क्लिक करायचं आहे। जसं इथे बीट जाणार आहेत, आता बीट तुम्हाला माहीत असेल व्हिडिओ स्किप करू नका, ओके। ते इथं मी काय करतो इथं बघू शकता, इथं बीट द्यायचे आहेत आपल्याला, इथं बघू शकता इथं, ओके। तर इथं मी इथं अशा पर बीट दिलेलं बघू शकता, ओके। तर इथं मी बीट दिल्यानंतर बघू शकता, इथं आपण 3 सेकंद 2 सेकंदावरती दिलेलं आहे, ओके। आता 3 सेकंदावरती आपण इथं द्यायचं आहे, ओके। 3 सेकंदावर दिल्यानंतर परत पुढं तुम्हाला पुढं इथं 4 सेकंदावरती द्यायचे, ओके। तर इथं 5 सेकंद दिलेलं आहे, तर 6 सेकंदावर आपण देऊया, परत 7 सेकंदावरती अशा परे बघू शकता। एकदम 10 बीट असणार आहेत, ते 10 बीट तुम्ही अशा पटापट इथं द्यायचे बघू शकता, ओके। तर आपण इथं दिलेलं आहे, इथं मागली चुकलेलं आहे, ओके। एवढेच आपण कट करूया, परत आपण इथं ओके झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। आता तुम्हाला तुम्हाला मी स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवत आहे, ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। ते व्हिडिओ बघा, त्यात पूर्ण ट्यूटर मी शिकवलेलं आहे, ओके। फक्त आपल्याला त्या फोटो पाहिजे आहे, ओके। फक्त तुम्ही काय करायचं आहे, करंट PNG करून घ्या फोटो, ओके। तर आता काय करायचं तुम्हाला, इथं मी सर्वात 1 नंबरवरती येतो, ते शेवटचा लोगो जो असणार आहे तो डिलीट करून टाकायचा। डिलीट केल्यानंतर बघू शकता प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर त्यात तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तयार करून, इथं मी एक व्हिडिओ ॲड करून घेतो। व्हिडिओ ॲड केला, त्या बीटमार्कचा व्हिडिओ असणार डिलीट करून टाकायचा आहे। हे आपलं बघू शकता अशावर बीट असणार आहे, ओके। व्हिडिओ दिलेला आहे, तुम्हाला आता इथून काय करायचं, फोटो ॲड करून घ्यायचे। तर जो फोटो आपला असणार आहे तो इथं मी सेट करून घेतो, आपला फोटो हा, ओके। जो पण तुमचा मंडळाचा लोगो वगैरे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, काय अडचण नाही, ओके। हाच ॲड करा असं काही म्हणत नाही मी, तर तुम्ही स्वतः कुठला बनवला असेल वेगळा असेल तर चालून जाईल, काय अडचण नाही। तर हीच तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली भेटून जाईल, तुम्ही तिथे ॲड बघून घ्यायचं आहे आणि करंट PNG करून घ्यायचं आहे, ओके। आता प्लिस्ट करायचं आहे बीटनुसार बघू शकता। इथं प्लिस्ट केल्यानंतर मी पटापट इथं प्लिस्ट करत आलेलं आहे बघू शकता। तर तुम्ही पेस्ट करून आलेलं आहे बघू शकता। तर तुम्ही व्हिडिओला अजून छान कमेंट केल्यानंतर करून टाका, ओके। आता प्लिस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला इंटरनेट आपल्याला जो चालू करून घ्यायचा आहे, इथं तुम्हाला हा VPN दिला असेल, VPNवरती क्लिक करून घ्यायचं आहे। VPNवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं बघू शकता इथं ऑटोमॅटिक तुमचा इथं बघू शकता, इथं तुमचं कनेक्ट होऊन जाईल, ओके। पूर्णपणे कनेक्ट झाल्यानंतर आपला आता पुन्हा चॅपकट प्रो ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी इथं आपला इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो। जसं जसं तुम्हाला स्क्रीनवरती इफेक्ट दाखवलेले आहेत तसं तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आपल्या व्हिडिओवरती, ओके। तर मी
जो आपला व्हिडिओ असणार तो ॲड करून घेतो. ओके, सर्वात आधी इथं बघू शकता ट्रान्झॅक्शन जो इफेक्ट असणार फक्त किती आहेत आपले बघू शकता 4 आहेत 4. ओके, तर इथं काय करायचं पहिले 2 ट्रान्झॅक्शन सोडायचे, तिसऱ्याला यायचं आहे. तिसऱ्याला आल्यानंतर तुम्हाला इथं कलर लाईटवरती क्लिक करून हा इफेक्ट जो इथं तुम्हाला धावतो म्हणजे साईटला ते तुम्ही स्क्रीनशॉट धावलेला आहे तुम्ही इथं बघून घ्या. ओके, ओके टच करा. काय करायचं आता फक्त तुम्हाला तो जे इफेक्ट असेल 4 फोटोमध्ये ठेवायचा अशा पर एकाकडे ठेवायचे. ओके, ठेवल्यानंतर आता तुम्हाला ॲनिमेशन इफेक्ट बघायचे आहेत. ओके, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ओपन जो नावाचा इनच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट आहे तो तुम्ही ॲड करून घ्या. ओके, टच करा. टच केल्यानंतर पुन्हा तुमच्या या फोटोवरती क्लिक करा. हा नवीन इफेक्ट आलेला आहे, हा डोळ्याचा आहे तो तुम्ही ॲड करून घ्या. पुन्हा तुम्हाला हा फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला कोणताही इफेक्ट नाही मधला सोडा. परत तिसरा याच्यावरती क्लिक करून घ्या. इनच्या ऑप्शनमध्ये ओपन जो हा इफेक्ट आहे तो ॲड करा. ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे 3D कार्ड 5 ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं इथं कोणताही इफेक्ट नाही हा सोडा. पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं तुम्हाला हा इंचमध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल. ओके, ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर पुन्हा इन ॲनिमेशनमध्ये हा भेटेल इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. शेवटच्या फोटोवरती कोणता इथं इफेक्ट नाही. ओके, काय आहे. ओके, इथं आहे बघू शकता इफेक्ट. तर इफेक्ट ब्लिंक जो नावाचा जो इफेक्ट आहे तो बघू शकता ते ॲड करून घ्या. झालेला इफेक्ट आता व्हिडिओ इफेक्ट 2च आहेत ते तुम्ही तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. ट्रेंडिंगचं सेक्शन ओपन करून घ्या. हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे, तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं कोपऱ्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्वालिटी फुल करायचं आणि ते तुम्ही बरोबर 50% ठेवा आणि AI जो असणार आहे तो बंद करून ठेवा, नाही तर तुमचा व्हिडिओ लोड होणार नाही, व्हिडिओ गॅलरीमध्ये ओपन होणार नाही. तर अशा प्रकारे व्हिडिओ सेव्ह करायचे कोपऱ्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.